वेलकम टू द डिस्कशन ऑफ द डे. आज आपण फिलॉसॉफीमध्ये इंडियन फिलॉसॉफी पाहतोय त्यामधील गांधीजीबद्दल डिस्कस करणार. सी गांधींबद्दल डिस्कस करायचं झालं तर खूप सारं डिस्कस करण्यासारखे क्वेश्चन मॉडर्न हिस्ट्रीमध्ये येऊ शकतो कारण इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज म्हटले. क्वेश्चन इथिक्समध्ये येऊ शकतो. आयदर त्यांचा कोट येऊ शकतो किंवा त्यांच्यावर त्या आधारित कुठेतरी यूज करता येईल अशी केस स्टडी येऊ शकते किंवा एक फिलॉसॉफिकल ऍस्पेक्टने एथिक्समध्ये तुम्हाला स्टडी करायचं डेफिनेटली जे की आज आपण लेक्चरमध्ये करणार. याचबरोबर त्यांचा यूज पाहायला गेलं तर जर तुमचा पी-एस-आय-आर ऑप्शनल असेल तर, तुमचा सोशिओलॉजी ऑप्शनल असेल तर, जर तुमचे जे ह्युमॅनिटीचे जर ऑप्शन असेल तर डेफिनेटली तुम्हाला गांधीजी हेल्पफुल आहेत. ॲट द सेम टाईम जर तुमचा ऑप्शनल लेट्स टेक्निकल असेल तर तुम्हाला एसेमध्ये डेफिनेटली गांधीजी यूज करता येतील. सो गांधीजींच्या मेन ज्या आयडियाज आहेत नॉन व्हायलन्स असेल म्हणजे ज्याला आपण सत्य म्हणतो, अहिंसा म्हणतो, त्यानंतर त्यांची ट्रस्टीशिपची आयडिया आहे. त्यानंतर कोऑपरेशन, सहकार्य किंवा सहकारी तत्व म्हणतो आपण ते कोऑपरेटिव्ह म्हणतो. त्याबद्दल त्यांची काहीतरी आयडिया आहे. त्यांचं काहीतरी एज्युकेशन बद्दल काही मत आहे. सो ह्या ज्या ब्रॉड त्यांच्या आयडियाज आहेत त्याच्याबद्दल जेवढं इथिकल पर्स्पेक्टिव्ह आहे तेवढं आज आपण डिस्कस करणार आहोत. तसं डिस्कस करायला गेलं तर 2 अवरचे 2 लेक्चर्स पाहिजे गांधीजींबद्दल. बट ठीक आहे. सो गांधीजींची एक ऑटोबायोग्राफी आहे. इथिक्ससाठी ती वाचली जाते. बट मी सजेस्ट नाही करणार. रिझन बिंग डेफिनेटली इट इज अ व्हॅल्यू एनरिचमेंट. Definitely it will helps you to build understanding of ethics and Gandhi's ideas, which ultimately going to help you in writing an essay perspective. But किती येणार आहे असं, किती लिहू शकणार आहे आपण असं, हे जर कंपॅरिझन केलं तर त्याची एक समरी तुम्हाला जर लेट्स से तुम्ही ते बुक पीडीएफ फॉर्म मध्ये मिळालं तर को पायलट किंवा चॅट जीपीटीवर तुम्ही ते विचारून समरी डाउनलोड करून एक समरी अंडरस्टँड करू शकता. सो लेट्स बिगिन विथ द गांधी. पहिली गोष्ट इम्पॉर्टंट टीचिंग्स काय काय आपण ते पाहणार आहे. इथिकल पर्स्पेक्टिव्हने आज डिस्कस करणार आहे. पॉवर इज ऑफ टू काइंड्स. पॉवर बेस्ड ऑन द लव इज मोर इफेक्टिव्ह इन लास्टिंग दॅन पॉवर बेस्ड ऑन द फिअर ऑफ. इथे दोन टाईपच्या पॉवर आहेत. एक पॉवर आहे पॉवर बेस्ड ऑन द लव, की याला जर तुम्ही पॉलिटिक्सच्या कंटेक्स मध्ये पाहायला गेलं, इंटरनॅशनल ग्लोबल पॉलिटिक्सच्या कंटेक्स मध्ये पाहायला गेलं तर याला पॉवर ऑफ अट्रॅक्शन असं देखील म्हटलेलं आहे. पॉवर ऑफ अट्रॅक्शन मीनिंग सॉफ्ट पॉवर असं देखील म्हणतात. सॉफ्ट. दुसरं आहे पॉवर बेस्ड ऑन द फिअर ऑफ पनिशमेंट, त्याला आपण हार्ड पॉवर म्हणतो. आता या दोन गोष्टीत काय फरक आहे समजून घ्या. इंटरनॅशनल इथिक्स मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा तिथे यूज करता येऊ शकतो. लेट्स सी युएसए. युएसए मिलिटरी वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट इन टर्म्स ऑफ एक्सपेंडिचर, टेक्नॉलॉजी, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा ग्लोबल प्रेझेन्स, त्यांची फॉरेन पॉलिसी, मिलिटरी पॉलिसी, इंटेलिजन्स, नेटवर्क, या सगळ्या बाबतीत जर विचार केला तर त्यांची हार्ड पॉवर एवढी मोठी आहे की कोणती कंट्री त्यांच्या विरुद्ध अटॅक करण्याच्या अगोदर 4 वेळा नक्की विचार करेल. सो आत्ताच्या कंटेक्स्ट मध्ये बोलतोय. सो ही झाली पॉवर ऑफ फिअर. पॉवर ऑफ फिअर ऑफ पनिशमेंट. जर आपण अटॅक केला तर किती मोठ्या प्रमाणात एक रिटॅलिएशन होऊ शकतं आणि ते पनिशमेंट आपल्याला होऊ शकते ही झाली. दुसरी आहे पॉवर ऑफ लव्ह किंवा अट्रॅक्शन. मॅकडोनल्डचे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन किंवा फ्रीडम आहे, लिबर्टी आहे, एक्सेट्रा. सो ऍट द सेम टाइम तुम्हाला पाहायला मिळेल की डॉमिनोज, बर्गर्स, पिझ्झाज, भले पिझ्झा हा इटलीचा आहे बट एक वेस्टर्न अट्रॅक्शन क्रिएट करतोय. सो यूएस ची लाईफस्टाईल असेल, सो लोकांना त्या गोष्टीबद्दल एक अट्रॅक्शन आहे. द नेचर ऑफ दे आर हँडलिंग द इन्स्टिट्यूशन्स, पोलीस इन्स्टिट्यूशन्स. तर त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन आहे, सॉफ्ट पॉवर आहे त्यांच्या कल्चर बद्दल, जीन्सचा यूज केला. So त्यांच्या कल्चर बद्दलचं अट्रॅक्शन आहे ना, ते पॉवर ऑफ लव्ह मधून क्रिएट झालेलं आहे, की त्या कल्चर बद्दलचं एक अट्रॅक्शन, त्या गोष्टींबद्दलचं अट्रॅक्शन, त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो. म्हणून त्याच्या मार्फत ते पूर्ण जगावरती डॉमिनन्स ठेवू शकताय. या दोन्हींच्या कॉम्बिनेशन मध्ये त्याला स्मार्ट पॉवर म्हटलं. So let's say love and the tolerance have the potential to resolve conflicts and bring about the peace, even in the midst of unrest and the. सो त्यांचं म्हणणं होतं गांधीजींचं की लव्ह आणि टॉलरन्स असेल, तुमच्याकडे प्रेम भाव असेल आणि सहिष्णुता असेल तर तुम्ही कोणतेही कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करू शकता. युक्रेन इस्रायल क्रायसिस असतील, ही जी आत्ताचे चाललेले क्रायसिस आहे, एन्व्हायरमेंटल क्रायसिस आहे, जे काही आता ह्युमन राईटचे क्रायसिस चालू आहेत एक्सेट्रा, हे सगळे क्रायसिस तुम्ही लव्ह आणि टॉलरन्सने सॉल्व्ह करू शकता. सो गांधीजींचा इथे तुम्हाला रिलिव्हन्स दिसून येईल. Constructive conversations with enemies can lead to a peaceful resolution, as every war eventually concludes with the peace agreement. आज ना उद्या प्रत्येक वॉर हे पीस अग्रीमेंट होऊन कन्क्लूड होणारच आहे. वर्ल्ड वॉर असू द्या, वर्ल्ड किंवा वर्ल्ड वॉर 2 असू द्या किंवा यामागचे कोणतेही रिव्होल्युशन्स असू द्या.
अल्टिमेटली जाऊन एक पीस अग्रीमेंट झाले. त्यानंतर ते रिझोल्यूशन झालेलं आहे. वॉर संपलेलंच आहे. सो पीस अग्रीमेंट जर उद्या जाऊन होणारच आहे, ते आज करा ना. आज होण्यासाठी आजच कन्स्ट्रक्टिव्ह डायलॉग सुरू करा. येते लक्षात? नेक्स्ट. सो हे झालं पॉवर बद्दल. दुसरे फॉर सिव्हिल सर्वंट. There should be a high tolerance index while serving the society. It brings inclusiveness, objectivity, neutrality in decision making. So सिव्हिल सर्वंट्स त्यांनी काय सांगितलं त्यासाठी त्यांच्याकडे हाय टॉलरन्स इंडेक्स असली पाहिजे. सहिष्णुता मोठ्या प्रमाणात असली पाहिजे. न्यूट्रलिटी मेंटेन राहू शकणार. अदरवाईज तुम्हाला कोणीतरी काहीतरी एक वाक्य बोलले आणि तुम्ही लगेच हायपर झालात, तुम्ही त्याला लगेच इम्पल्सिव्ह रिएक्शन करायला गेलात आणि लगेच डिसिजनच्या मागे रश केलं, तुमची न्यूट्रलिटी कॉम्प्रोमाइज होणार आहे, तुमची ऑब्जेक्टिव्हिटी कॉम्प्रोमाइज आणि दुसऱ्याला बोलायचा चान्स पण देणार नाही. सो इन्क्लुझिव्हनेस पण येणार नाही. सो डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला सर्वसमावेशकता पाहिजे, वस्तुनिष्ठता पाहिजे आणि एक प्रकारे निष्पक्षपातीपणा पाहिजे. तर तुम्हाला टॉलरन्स तुमचं सहिष्णुता जास्त असली पाहिजे. संपूर्ण डिस्प्यूट मध्ये असलेल्या सगळ्या पार्टीचं समजून घेणं व्यवस्थित, टॉलरन्स ठेवणं अत्यंत गरजेचं. एक्झाम्पल, acceptance for LGBT community leads to bring them in a mainstream of development by extending government's welfare schemes. It needs major टॉलरन्स लेवल पर्टिक्युलरली फॉर द सिव्हिल सर्वंट्स की त्यांना टॉलरन्स लेवल पाहिजे की सोसायटी ज्या पद्धतीने एलजीबीटी ला ऍक्सेप्ट करते ते फार स्लो स्पीडने असं नाही की एका रात्री सगळ्यांनी ऍक्सेप्ट केले. ते ऍक्सेप्टन्स अजून चालू आहे मोठ्या प्रमाणात. इव्हन तुम्ही पाहायला गेलं तर युएस चे प्रेसिडेंट अपॉइंट झालेत बरोबर, इलेक्ट झालेत म्हणा, पण अजून व्हायचे पण इलेक्ट झालेत. डोनाल्ड ट्रम्प त्यांचे एक ऍडवायझर त्यांनी अपॉइंट केलेले. सो त्या ऍडवायझरचं ओपिनियन जर तुम्ही ऐकलं तर त्याला विचारले सम ऑफ द ट्रूथ्स, काही काही सत्य जे आहे त्या जगामध्ये त्या सत्य तुम्ही सांगा. त्यात त्यांनी असं स्टेटमेंट वापरलं होतं, देर आर ओनली टू जेंडर्स, मेल अँड फिमेल, मीनिंग दे आर नॉट एक्सेप्टिंग दॅट देर कॅन बी अ थर्ड जेंडर. सिम्पल. सी इट्स अप टू देम की सोसायटीला अजून वेळ लागणार आहे तेवढ्या फास्ट पेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात टॉलरन्स. नेक्स्ट, हे स्टेटमेंट सर्वांना माहिती आहे, अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. की stubbornness has often fueled human conflicts throughout the history, but a better future lies in our ability to understand our opponents. तर त्यांनी सांगितलं की जर प्रत्येकाने जर रिॲक्शन करायचं ठरवलं आणि हत्येला उत्तर हत्या द्यायचं ठरवलं तर एव्हरीवन विल बी द ब्लाइंड. याचं उपयोजन कसं करायचंय? लेट्स से तुम्हाला क्वेश्चन, डू यू थिंक डेथ पेनल्टी, क्वेश्चन सिंपल आला, डू यू थिंक अ डेथ पेनल्टी, डेथ पेनल्टी म्हणजे काय? फाशीची शिक्षा. इज इथिकली राईट ऑर रॉंग? इथिकल पर्स्पेक्टिव्ह ते आपल्याला अनालिसिस करायचं. ठीक आहे. पण तुम्हाला असं वाटतं का आजच्या जगात डेथ पेनल्टी सारख्या पण सिच्युएशन एक्झिस्ट करायला पाहिजे एक्सेप्टर फाशी शिक्षा? सो मी त्याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट लिहू शकतो की देअर शुड बी बॅन ऑन द डेथ पेनल्टी. फाशीच्या शिक्षेवरती आता मात्र बंदी घालण्यात आली पाहिजे. द रिझन, मग त्याच्यामध्ये तुम्ही एक आर्ग्युमेंट लिहू शकता. त्याचं जर रिझन लिहायचं ठरलं तर त्याच्यामध्ये एक मेजर आर्ग्युमेंट लिहू शकता की लेट्स से डेथ पेनल्टी आपण का दिली? सपोज एखाद्या पर्सनचा मर्डर केलेला. सो मर्डर केलेला आहे, भले तो हिनस क्राईम असू द्या, अतिशय घातक, ठीक आहे, तो सिरियस क्राईम आहे, मर्डर केलेला आहे, मग फाशी दिली तर आपण त्याचा मर्डर करतोय. ठीक आहे, भले तो त्याला लिगल मर्डर म्हणूया आपण. ठीक आहे, सो एक कायदेशीर त्याचा मर्डर करतोय. मर्डर म्हणजे खून करणे, हत्या, त्याचे पण आपण फाशी देऊ खून करतोय. सो मर्डरला जर मर्डर असेल तर हे गांधीजींचं कोड इथं लागू पडतं ना, होल वर्ल्ड विल ब्लड. जर प्रत्येक वेळेस तुम्हाला एखाद्याने डोळा फोडला म्हणजे दुसऱ्याने डोळाच फोडला पाहिजे, जर ही सिच्युएशन अडॉप्ट करत गेलो तर मेक्स द होल वर्ल्ड विल बी. सो त्यांनी संपूर्ण जग आंधळ होऊन जाईल. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की एकदा सगळं जग संपून जाईल की प्रत्येकाच्या मर्डरनीच उत्तर दिलं. इथे तुम्ही आर्ग्युमेंट आणू शकता. शेवटी डिसिजन काय आहे, तुमचं ओपिनियन काय आहे ते तुमच्यावरती, पण मी सांगतो कसं यूज करता येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, वी मस्ट बिकम द चेंज वी वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. सो हे सगळे स्टेटमेंट्स आलेले आहेत आणि हेच आपल्याला लिहायचे. वी मस्ट वी मस्ट बिकम द चेंज
become the change that we want to. याच्यावर एसे पण आलेलं आहे हा. We want to see in the world. See in the की जगात तुम्हाला जे बदल घडून यावेत असं वाटतं, ते बदल आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे बदल घडवून आणायला. उदाहरण सांगायचं झालं तर लेट्स से एन्व्हायर्नमेंटच्या कंटेक्स्टमध्ये घेतला. सो गीता थनबर्गे सगळ्यांनी ऐकलं असेल. सो हे एन्व्हायर्नमेंटल ॲक्टिव्हिस्ट आहे. पर्यावरणाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या ओपिनियननुसार सगळ्यांनी प्लास्टिकचा यूज कमी केला पाहिजे पर्यावरण वाचवायचं असेल तर. बरोबर? सो ज्या गोष्टी पर्यावरणाला, एन्व्हायर्नमेंटला हझार्डस आहे, त्या गोष्टी आपण यूज कमी केला पाहिजे. आणि हे ते कशाहून सांगतात हे? हे टीव्ही चॅनल्समधून सांगतात हे. हे बुक्सच्या माध्यमातून सांगतात हे. हे YouTubeच्या माध्यमातून सांगतात हे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाला घातक आहे. तुम्ही म्हणसाल बुक्स कसे घातक आहे पर्यावरणाला? पेजेस कशापासून बनवतात ते? ते म्हणतात मग असं म्हणजे लाईफच जगणं मुश्किल आहे. दॅट्स व्हॉट दे से. वी आर नॉट सेयिंग दॅट यू शुड स्टॉप एव्हरीथिंग. दे आर सेइंग दॅट स्टार्ट विथ युअरसेल्फ. तुम्हाला असं वाटतंय का? वाटतंय ना, सपोज इतर लोकांनी एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशनसाठी प्रयत्न करायला पाहिजे. सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. तर ते त्यांचं सांगण्याचं म्हणणं आहे, की आपण जर इंडिया हे जगाला सांगत असू, की तुम्ही अशा पद्धतीने वागा, लेट्स से एका बिहेवियरमध्ये नॉन व्हायलन्स लेट्स से. तुम्ही नॉन व्हायलन्स प्रॅक्टिस करा आणि वॉर इज अ नॉट अ सोल्युशन. असं प्राईम मिनिस्टर मोदीजींचं म्हणणं आहे. वॉर इज अ नॉट अ सोल्युशन. देन वी लॉस्ट द मॉरल ग्राउंड फाईट वॉर विथ चायना. आपण जगाला सपोज सांगतोय, की अरे कोणत्याही गोष्टीचं उत्तर हे वॉरने नसू शकतं, चर्चेने मिटवू शकतो आणि आपण त्यानंतर जर वॉर करायला जातोय चायनासोबत, जे की बरेच कार्यकर्ते म्हणतात ते चायनासोबत वॉर केलं पाहिजे. केलं पाहिजे माहीत नाही, पण होणार आहे हे नक्की, हे मला माहिती आहे. वॉर होणार आहे. ठीक आहे. सो इट जस्ट ऑन द व्हर्ज. ते अगदी आता शेवटपर्यंत आलेलं ते कधी सुरू होऊ शकतं सांगता येत नाही. पण आपण जर असं म्हणत राहिलं, की नाही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्ही ट्राय केला पाहिजे कम्युनिकेशनने. वॉर हे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन नाहीये. आणि मग आपण जर एका दुसऱ्या साइडला वॉर करायला जातोय, तर मग आपण ती मॉरॅलिटी लूज करतोय. मग जर आपण सांगतोय ना जर इतरांना, की व्हायलन्स इज द नॉट द सोल्युशन फॉर एनी कॉज, देन वी शुड अडॉप्ट इट. येतं लक्षात? सिंपल. नेक्स्ट. आणि मग हे गांधीजींनी कशातून दाखवून दिलं बघा, की फॉर एक्झाम्पल लॉ प्रॅक्टिस करताना त्यांनी कोणते इश्यूज उचलले, लाइक वर्णद्वेषाचे इश्यूज उचलले किंवा विषय पिक केले, की लॉ प्रॅक्टिस करताना वकिलाचं काम फक्त एवढंच नाही पैसा कमवणं. इट्स नॉट ओनली प्रोफेशन. इट्स अबाउट द जस्टिस, राइट? देन अडॉप्टिंग अ सिंपल लाईफ अडॉप्ट करून काय प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला, की मला असं वाटतं ना जगातील जेवढे लोक जास्त जगतात जशा पद्धतीने त्यांनी आयदर सिंपल लाईफ जगावी किंवा त्यांनी अपलिफ्ट व्हावं, तर मला त्यांची लाईफ जगून पाहावं लागेल. सो पहिल्याने स्वतः लाइक लीडिंग द सॉल्ट मार्च, की सगळ्यांनी प्रोटेस्ट करणं येतं. आय विल स्टार्ट फ्रॉम माय सेल्फ. इन्स्पायरिंग मिलियन्स टू फाईट फॉर द फ्रीडम विदाउट कॉझिंग हार्म टू द ब्रिटिश. ठीक आहे, हे सगळं माहिती म्हणून मी डिस्कस करत नाही. की गांधीजींचा अतिशय महत्वाचा फेनॉमेनॉन आहे तो म्हणजे ट्रस्टीशिप. विश्वस्त मंडळ याला असं म्हटलं. आता हे काय कन्सेप्ट आहे आता समजून सांगतो आणि मग पुढच्या पॉईंटकडे जाऊ. हे कोऑपरेटिव्हशी रिलेटेड आहे. ट्रस्टीशिप. ट्रस्टीशिप म्हणजे काय समजून घ्या. जे कॅपिटलिस्ट लोक आहे, ज्याला आपण भांडवलशाही वर्ग म्हणतो, कॅपिटलिस्ट, यांचं एकमेव मोटिवेशन असतं ते म्हणजे प्रॉफिट कमवणं इंडस्ट्रीमध्ये. बरोबर आहे? आणि प्रॉपर्टी ते ओनर असतात. ओनर ऑफ प्रॉपर्टी इंडस्ट्री. ती इंडस्ट्री त्यांची प्रॉपर्टी आहे. सो ते इंडस्ट्रीचे ओनर असतात, प्रोप्रायटर्स असतात आणि ते त्यांचं प्रॉफिट कमवणं हे त्यांचं काम आहे. मग एखादी कंपनी आहे ती ₹100 अर्न करते ॲज अ प्रॉफिट, तर ते ₹100 ॲज इट इज कोणाला जातंय? एंटरप्रेन्योरला जातंय किंवा ते कॅपिटलिस्ट वर्गाला जातंय. एखाद्या कंपनीचा रेव्हेन्यू ₹1000 आहे. रेव्हेन्यू हां. सो त्या 1000 मधील ₹900 हे एंटरप्रेन्योरला जातात आणि उरलेले ₹100 सर्वांना जातात. असं प्रपोर्शन आहे म्हणून तर एवढं इनइक्वालिटी वाढत चाललेली. मग हे ₹100 कदाचित रॉ मटेरियलसाठी असू द्या किंवा ₹100 कदाचित एम्प्लॉयीची सॅलरी असू द्या एटसेट्रा. सो प्रॉफिटमधून पण सॅलरीच्या फॉर्ममध्ये एम्प्लॉय जे आहेत, कामगार वर्ग जो आहे त्यांना किती मिळतं आणि हा भांडवलशाही वर्ग त्यांना किती मिळतं. त्याच्यामुळे काय झालंय इनइक्वल डिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ, असमान
डिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ. संपत्तीचे असमान वाटप झालेले आहे. याचा परिणाम कुठं दिसून येतो तुम्हाला? इकॉनॉमिक इनइक्वालिटी, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत चालली. मग गांधीजींचं काय म्हणणं आहे? त्याचा परिणाम आणि हे करण्यासाठी काय आहे पहा, लेट्स से 2 कंपन्या आहे. एक कंपनी ए, एक कंपनी बी आहे. म्हणजे या कंपनीचा प्रॉडक्ट आहे एक्स, या कंपनीचा प्रॉडक्ट आहे. एक्सची प्राइस मार्केटमध्ये लेट्स से ₹20 आहे. वायची प्राइस मार्केटमध्ये ₹30 आणि सेम प्रॉडक्ट आहे. लेट्स से दोन्हीही सेम प्रॉडक्ट तयार करतात ते. एक्स प्रॉडक्ट. सोप आहे, डिओड्रंट आहे, व्हॉटएव्हर, लॅपटॉप आहे. आता जर याची प्राइस 20 आहे आणि याची प्राइस पण 20 आहे आणि या दोन्हींचीही क्वालिटी मात्र सेम आहे. क्वालिटी एकदम सेम आहे, एक्झॅक्ट आहे. तुम्ही कोणती पर्चेस करणार? डेफिनेटली तुम्ही ही पर्चेस करणार. येतं लक्षात? मग याच्यावरती ऑब्लिगेशन येणार, की त्याचे ₹30 ची त्याला ₹20 वर आणावं लागणार. बरं, ₹20 वर आणण्यासाठी त्याला काय करावं लागेल? त्याच्याकडे काय ऑप्शन आहे? हे ₹20 वर येण्यासाठी त्याला इनपुट कॉस्ट कमी करावं लागेल. इनपुट कॉस्ट, रॉ मटेरियलसाठी लागणारी प्राइस कमी करावी लागेल. बट ती जर कमी केली तर क्वालिटी कॉम्प्रोमाईज होते. सो लोकं पुन्हा ते पर्चेस करणार नाहीये. जर ₹20 त्याला बेटर क्वालिटी भेटते, लोकं ते करणार. मग त्याच्याकडे दुसरं ऑप्शन काय आहे? की लेट्स से जे लेबरचे वेजेस आहेत ते कॉम्प्रोमाईज करायचे किंवा ते रिड्यूस करायचे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस हे किंवा त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्यायचं. सो म्हणून कॅपिटलिस्ट बिकम द एक्सप्लॉयटेशन मशीन. आणि त्यावेळेस पण ती सिच्युएशन होती. सो एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणात वर्कर्सचं होत होतं. म्हणून गांधीजींनी ती कन्सेप्ट आणली, की गांधीजींनी हे सांगितलं, की तुम्ही हे पकडून नका चालू, की यांचे वेजेस कमी केले म्हणजे तुम्हाला प्रॉफिट झालं, तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल. त्यांचं असं म्हणणं झालं, की ऑल आर द ट्रस्टीज, सगळे विश्वस्त आहेत. एम्प्लॉयी सुद्धा, एम्प्लॉयर सुद्धा हे सगळे विश्वस्त मंडळ आहे आणि ह्या विश्वस्त मंडळाने ज्याला आपण आजच्या भाषेत बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एक्सेट्रा म्हणतो. सो ह्या विश्वस्त मंडळाने त्या कंपनीच्या मालकाला ती इंडस्ट्री कंपनी चालवण्यासाठी सांगितलेलं आहे. सो अल्टिमेटली जाऊन हे सगळे विश्वस्त आहे ते तुमचे फक्त एम्प्लॉयी नाही, ते ट्रस्टीज आहेत. म्हणजेच काय, इक्वल डिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ झालं पाहिजे. त्यामुळे त्यांना जेवढा जास्त पगार देता येईल तेवढा दिला पाहिजे. त्यांची स्टँडर्ड ऑफ लाईफ तुमच्या स्टँडर्ड ऑफ लाईफ प्रमाणेच इम्प्रूव्ह होत गेली पाहिजे. अशा पद्धतीने. सो ही ट्रस्ट, मग हे काय झालं एक प्रकारे कोऑपरेटिव्ह झालं, की सगळेजण एकत्र या, सगळेच मालक आणि सगळ्यांनी मिळून बिझनेस करा. प्रॉफिट येईल ते सगळ्यांना समान पद्धतीने वाटून दिले जाईल. याला आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह किंवा सहकार क्षेत्र. सो ही सेम कन्सेप्ट तिथे देखील लागू पडते. मग पहा, wealthy people should act as a trustee of a trust that look after the welfare of the people. So ते ट्रस्टी असल्याप्रमाणे, विश्वस्त असल्याप्रमाणे त्यांनी वागले पाहिजे. Idea of trusteeship makes it clear that the wealth and the resources, irrespective of who owns these, must help with the betterment of society. त्याने सांगितलं की जे काही रिसोर्सेस आहे आपल्याकडे, साधन संपत्ती आहे किंवा एक आपल्याकडे वेल्थ आहे, ही फक्त याचे आपण ट्रस्टी आहोत असं पकडून चाला आणि ही संपूर्ण समाजाची आहे असं तुम्हाला मानून चालावं लागेल आणि ह्या समाजासाठी ती त्याच्या समाजाच्या बेटरमेंटसाठी, त्यांच्या उद्धारासाठी तुम्हाला ती वापरली जाईल. इट पुट्स द ओनर्स ऑफ मेकिंग धिस हॅपन ऑन दोज हू हॅव द वेल्थ. त्याचा प्रॉब्लेम काय? हे कोणावर सोडतात ते, की ज्याच्याकडे आहे ऑलरेडी वेल्थ, हे त्याच्या डिस्क्रिशनवर सोडतात, त्याच्या मतावर सोडतात ते. फॉर एक्झाम्पल, मी कंपनीचा मालक आहे, तर गांधीजी मला अपील करतात, की तुम्ही असं समजा, की तुम्ही ह्या कंपनीचे मालक नाही तर विश्वस्त आहात आणि तुमच्याकडे असलेले वेल्थ रिसोर्सेस हे तुमचे नाही, तर तुम्हाला सांभाळण्यासाठी फक्त विश्वस्त ठेवले. तुम्हाला ते रिसोर्सेस यूज करायचे सोसायटीसाठी. मी काय म्हणणार, ओके. आणि करणार आहे का ऍक्च्युअली? नाही. मग हाच प्रॉब्लेम आहे. कॅपिटलिस्ट लोकांना अपील करून. आता याच्या विरुद्ध मार्क्सवाद काय सांगतो? हे माझ्याकडे आहे ना, ते हिसकावून घ्या आणि सगळ्यांमध्ये वाटून द्या. ठीक आहे? सो हा डिफरन्स दिसून येतो तुम्हाला मार्क्सवाद आणि गांधीवादमध्ये. पण गांधी हे त्या कॅपिटलिस्ट लोकांना, त्या रिच लोकांना, हॅव्सला अपील करतात. ठीक आहे? दिस इज द डायरेक्ट मॅनिफेस्टेशन ऑफ हिज फिलॉसॉफी ऑफ नॉन व्हायलन्स. कारण का ते व्हायलन्सवरती, स्नॅचिंग द प्रॉपर्टी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. नेक्स्ट, आयडिया पुट्स फेथ इन ह्युमन नेचर. ते मानवी स्वभावावरती एक विश्वास ठेवतात, की मानवी स्वभाव आहे इतरांना सहकार्य करण्याचा, ह्युमॅनिटीचा, मानवतावादाचा. द इव्हेंच्युअली पीपल विल डू राईट थिंग इफ यू ट्रस्ट देम. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते अंतिम जाऊन चांगल्याच पद्धतीने करतील, की लोकांना मदतच करतील. तर त्यांच्या म्हणण्यानुसार ऍक्च्युअली सगळे कोण आहेत? रतन टाटा टाइप पर्सनॅलिटीज आहेत. ठीक आहे? अदरवाईज हे पॉसिबल आहे का? नाही. नेक्स्ट, देयर इज अ लॉट ऑफ स्केप्टिझम ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ धिस अप्रोच टू बिल्ड अन इगॅलिटेरियन सोसायटी. मी ऑलरेडी सांगितलं, की स्केप्टिझम म्हणजे काही प्रकारे टीकात्मक आहे, थोडंसं शंकात्मक आहे.
But over the long term, in the reality of the world we live in, this approach will be more sustainably effective. आहे तो, फक्त एवढंच आहे की जर तुम्हाला एक समान समाज तयार करायचा असेल, की ज्याच्यामध्ये समानता आहे, असा समाज तयार करायचा असेल, तर लाँग टर्म अप्रोच हाच घ्यावा लागणार आहे. मग रिलिव्हन्स काय बघायचं? प्रिव्हेलिंग इनइक्वालिटी. आता सध्याचं असलेली मोठ्या प्रमाणात विषमता. ऑक्सफर्डचा रिपोर्ट आहे, इनइक्वालिटी किल्स. The report pointed out stark income divide. सो तुम्ही पाहायला गेला असाल तर 1% लोक मोर दॅन 80% इन्कम ओन करतात आहे. 10% लोक मोर दॅन 95% इन्कम ओन करतात आहे. आणि रेस्ट ऑफ द 40-15% लोक हार्डली काही 5% 6% ओन इन्कम ओन करतात. ठीक. नेक्स्ट, डिग्रेडिंग एन्व्हायरमेंट. द इमिशन ऑफ ए ग्रीन हाऊस गॅस इज अफेक्टिंग द ग्लोबल कॉजिंग व्हेरियस कॅटस्ट्रॉफिक डिझास्टर्स अँड डिसीज. मी तर ट्रस्टीशिप कसं वापरू शकता, की हे जे ग्लोबल रिसोर्सेस आहेत इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंट, क्लायमेट एक्सेट्रा, ही मरीन रिसोर्सेस, लँड, फॉरेस्ट, हे सगळ्याचे तुम्ही विश्वस्त आहात. आणि तुमची काहीतरी स्वतःची जबाबदारी आहे. ते रिसोर्सेस वाईजली यूज करण्याची, संपूर्ण सोसायटीच्या बेटरमेंटसाठी यूज करण्याची, नाही की स्वतःची. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सेम ती कन्सेप्ट तिला तुम्ही वापरू शकता. Dictatorship provides a solution for various challenges of the 21st century. पहिलं, सस्टेनेबल कन्झम्पशन, की एक प्रकारे सस्टेनेबल म्हणजे काय, आपण शाश्वत म्हणतो, शाश्वत उपभोग, की आपण जो उपभोग घेतोय गोष्टींचा, ज्या गोष्टी कन्झ्युम करतोय ते अशा पद्धतीने असल्या पाहिजे की ह्या जनरेशनला तर आपल्याला सफिशियंट होतील, ऍट द सेम टाइम नेक्स्ट जनरेशनला पण पुरून राहतील. डिग्निटी ऑफ लेबर, यस, अत्यंत महत्वाचं आहे. कॅपिटलिस्ट लोकांना शिकवलं की तुम्ही सन्मान करायला शिका लेबरचा, ठीक आहे. लिव्हिंग वेज, जिथं मिनिमम लिव्हिंग वेज वरती राहावं लागते लोकांना, ह्युमेन वर्किंग कंडिशन्सला आहे, लाईक टी वर्कर्स पहा तुम्ही, काय कंडिशन्स आहे त्यांच्या, पॅथेटिक कंडिशन आहे आज पण, ठीक आहे. इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण दिलेले आहे, डीपीएसपी मध्ये, डीपीएसपी, ठीक आहे. नेक्स्ट, एनरिचमेंट ऑफ ह्युमन लाईफ. तुमचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचे असेल, तुमचे विचार वाढवायचे असेल, तर गांधीच्या आयडियाज ऑफ ट्रस्टीशिप बेस्ट. ट्रस्टीशिपची आयडिया समजली. नेक्स्ट आयडिया आहे सर्वोदया. सर्वोदय, तर हे ऍक्च्युली त्यांनी अनटू धिस लास्ट या बुकमधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टिंग जॉन रस्किनचं हे बुक आहे, त्यातून त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय बघा, द गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेन इन द वेलफेअर ऑफ ऑल. धिस इज द कोर आयडिया बिहाइंड द इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. सर्व उदय, सर्वोदयचं जर तुम्ही फोडलं तर सर्व म्हणजे ऑल, ज्याला आपण आजच्या भाषेत इन्क्लुझिव्ह म्हणतो, सर्वसमावेशक, बरोबर. उदय म्हणजे सगळ्यांचा राईट झाला पाहिजे, म्हणजेच काय, डेव्हलपमेंट झाली पाहिजे सगळ्यांची, डेव्हलपमेंट. यालाच आपण काय म्हटलेले, सर्वोदय म्हणजेच इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. अन दिस लास्ट म्हणजे काय, की जो शेवटचा आहे रांगेमध्ये, कोणतेही बेनिफिट्स डिस्ट्रीब्यूट करायचे असतील तुम्हाला, तर तो लास्ट जन पर्सन उभं जो आहे लाईन मध्ये, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजेच काय, सर्वांना इन्क्लूड करून घेतलं पाहिजे, त्याला सर्वोदय म्हटलंय त्यांनी. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या इंडिव्हिज्युअलची जर प्रोग्रेस झाली तर सोसायटीची प्रोग्रेस होणार आहे, लक्षात ठेवा. त्यांचं म्हणणं आहे वेल ऑर गुड ऑफ ए इंडिव्हिज्युअल, की एखाद्या इंडिव्हिज्युअलचं जर चांगलं झालं, गुड झालं, तर इट इज अ बेटरमेंट ऑफ द सोसायटी ओनली. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल जर चांगलं करा, त्याला अपलिफ्ट करा, त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करा, ऑटोमॅटिक सोसायटी सुद्धा इम्प्रूव्ह झालेली दिसून येईल. दिस इज द कोर आयडिया. द कन्सेप्ट ऑफ सर्वोदया रिव्हॉल्ड ऑन द युनिव्हर्सल अपलिफ्टमेंट ऑफ ऑल and progress for all. It is a comprehensive social, economic, political, moral, and spiritual philosophy. It lays great emphasis on the moral and spiritual values. So सर्वोदया, स्पिरिच्युअलिटी त्याच्यामध्ये, फिलॉसॉफी काय, लाईक सगळ्यांना समावेश घेण्याचे. मग हीच फिलॉसॉफी कॅन बी विटनेस फ्रॉम द फॉलोइंग. अशा प्रकारे समजून येते. पहिलं, डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ सपोर्टेड विलेज नेटवर्क. सो त्यांनी एक विलेज रिपब्लिक नावाची कन्सेप्ट दिली, गांधीजी. विलेज रिपब्लिक, ज्याला मराठीमध्ये आपण स्वयंपूर्ण खेडी, पूर्ण खेडी असं देखील म्हणू शकतो. सेल्फ सफिशियंट विलेजेस, सेल्फ सफिशियंट विलेजेस, ठीक. सो सेल्फ सफिशियंट विलेजेस, सिंपल. सो स्वयंपूर्ण खेडी. सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या. आयडिया तिथं कशी लागू पडते. त्यांचं म्हणणं होतं, हे जे विलेज आहे ना, आपल्याकडे देश नावाची संकल्पना कमी होती आणि अशी स्वयंपूर्ण खेडी होती.
ह्या व्हिलेजमध्ये ह्या सर्व माणसांना लागणाऱ्या त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्या व्हिलेजमधूनच भागवल्या जातात. ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो, की कामं वाटून दिलेली असायची. लेट्स से कोणी सुताराचं काम करत असेल, कोणी लोहाराचं काम करत असेल, कोणी शेतीचं काम करत असेल, कुणबी असेल, कोणी लेट्स से ट्रेडिंगचं काम करत असेल, व्यापाराचं काम करत असेल. तो सगळ्या ज्या लोकांच्या गरजा आहे, त्या गावातली गावात भागत होत्या. स्वयंपूर्ण खेडी होती. म्हणजेच काय ती डेव्हलपमेंट जर सपोज एकाचं कल्याण झालं तर सगळ्यांचं कल्याण होत होतं. संपूर्ण सोसायटीचं कल्याण होत होतं. ती सर्वोदय होत होतं. इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट होतं. झाले सगळं देश, देश, देश झाल्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी खेडी ही शहरांवरती अवलंबून व्हायला लागली. तुमच्या रोजगाराच्या संधीसाठी, तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी, तुमच्या चांगल्या आरोग्य सुविधांसाठी. तुम्ही पहा शहरातली जे केम हॉस्पिटल असतं, ससून हॉस्पिटल असतं, किती गर्दी असते. सगळी खेड्यातून आलेली लोकं असतात. कारण का? चांगल्या आरोग्याच्या सुविधा फक्त शहरात अवेलेबल. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोकं शहरावरती डिपेंड झाली आणि त्याच्यामुळे आपल्याकडे इनइक्वालिटी तयार व्हायला लागली, की शहरं विकसित होत चालली आणि खेडी ही मागास होत चालली. सो म्हणून ते त्यांनी सर्वोदयाचे कन्सेप्ट तिथे यूज केलेले. नेक्स्ट प्रमोटिंग अ फॅमिली रिलेशनशिप बियॉन्ड द ब्लड रिलेशनशिप. कुटुंबाचे संबंध फक्त रक्तापुरतेच संबंध नव्हते राहत. भाऊ-बहीण, आई-वडील यांच्या पर्यंतच मर्यादित नव्हते राहत. तर हे फॅमिली एक्सटेन्शन पुढे जात होते. हे जुन्या काळी होते ते. एक सोसायटीला हार्मोनी निर्माण होत होती, की फॉर एक्झाम्पल समोरच्या सोबत वाद झाले, तर त्याचा कोणीतरी एक रिलेटिव्ह आपल्या सोबत रिलेटिव्ह आहे आणि मग तो मध्यस्थी करून ते वाद मिटवतो. सो अशा प्रकारचे रिलेशन्स होते. आता ते राहिले नाही. एव्हरीवन शुड बी इक्वली रिप्रेझेंटेड अँड प्रमोट द व्हॅल्यू ऑफ लिबर्टी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. ठीक आहे. तर त्याने त्याला स्वराज नाव दिलेलं आहे. स्वराज. सो गांधीजींची जी स्वराज कन्सेप्ट आहे, इट इज नोन ॲज इंडियन व्हर्जन ऑफ लिबर्टी. त्यांच्या म्हणण्यानुसार लिबर्टी म्हणजे काय? फ्रीडम टू डू बरोबर? So त्यांच्या लिबर्टी म्हणजे काय ऍक्च्युअली फ्रीडम टू डू एनिथिंग यू वॉन्ट टू. तुम्हाला जे वाटतंय ते करता येणं म्हणजे आपण त्याला फ्रीडम म्हणतो. हीच वेस्टर्न कन्सेप्ट आहे. पण स्वराज म्हणजे नाही, ती नाहीये. स्वराज म्हणजे सेल्फ रिस्ट्रेंट आहे, की स्वतःवरती एक प्रकारे रिस्ट्रेंट टाकणं, स्वतःवरती काही लिमिटेशन टाकणं, की जेणेकरून त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही आपल्या त्या फ्रीडमचा. सो त्याने स्वराज्याचं इंडियन व्हर्जन तयार करण्याचा प्रयत्न केला लिबर्टीचा आणि त्याला नाव दिलं स्वराज. ते थोडंसं पुढे पाहूया आपण. आता इथे लक्षात ठेवा, की त्यांनी सांगितलं, की सर्वोदयाची कन्सेप्ट तेव्हा युजफुल होऊ शकते, जेव्हा त्याच्या कोरला व्हॅल्यू आहे लिबर्टी. जर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अनुभवता आलं, ॲक्चुअली विचार करून बघा, बऱ्याचशा गोष्टी लेट्स से मी ॲज अ इंडिव्हिज्युअल किंवा तुम्ही आणि अंबानी यांच्या दोघांमध्ये स्वातंत्र्याचा काही फरक आहे नाही. जमीन आसमानचा फरक आहे. पण प्रत्येक गोष्टीला घाबरत चालले. समोरचा काय म्हणेल त्याला घाबरतोय. याने केस टाकली तर काय होईल? त्याला त्याने समाज काय म्हणेल ह्या गोष्टीला सगळ्या गोष्टींना घाबरतोय आणि ते डिसाईड करतात ॲक्चुअली समाजमध्ये ते लोक. काय वेडिंग्ज असलं पाहिजे, कशा पद्धतीने असलं पाहिजे, शो ऑफ एक्सेट्रा. All people will be imbued with the spirit of love, fraternity, truth, non-violence and self-sacrifices. So ह्या सगळ्या गोष्टी देखील सर्वोदयामध्ये येतात. There will be no party system and majority rule and society will be free from the evil of tyranny of the majority. म्हणजे काय सांगितलं की त्यांचं म्हणणं आहे स्टेट म्हणजे राज्य, द स्टेट द स्टेट कोणतंही राज्य किंगडम इज अ सोललेस मशीन, आत्मा नसलेले यंत्र. सोललेस मशीन. कारण का? इट्स अ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये काय होतं? वोटिंग होते, इलेक्शन होतं. वोटिंग झाल्यानंतर जी पार्टी मेजॉरिटीमध्ये आहे, ती गव्हर्नमेंट फॉर्म करते, ती राज्यकर्ता होते. परिणामी जी पार्टी मेजॉरिटी म्हणजेच काय त्यांना मेजॉरिटी ऑफ वोट्स पडले. म्हणजेच काय इथं मेजॉरिटेरियनिझम येतं होतो. याचा परिणाम काय होतो, की जी लोकं सपोज 100 लोकं आहेत. आणि त्या 100 लोकांतल्या मधील 51 लोकांनी ठरवलं विहिरीत उडी मारणं चांगले. ती 49 लोकं स्टुपिड निघाली ना. भले ते योग्य सांगत असू, पण केवळ 51 लोकं म्हटलेत म्हणून तुम्हाला विहिरीत उड्या माराव्या लागतील. येस, दॅट्स द व्हॉट डेमोक्रेसी टॉक्स अबाउट. आणि आपली तर डेमोक्रेसी त्याच्याहून विचित्र आहे अजून. लेट्स से फॉर एक्झाम्पल 85% वोट पडलेत मोदीजींना. टोटल 100 लोकांनी वोट केले, तर त्यातल्या फक्त 35% लोकांनी बीजेपी किंवा ती जी महायुती आहे ती किंवा ज्याला आपण एनडीए अलायन्स म्हणूया. ठीक आहे. सो एनडीएला फक्त 35% मतं पडलेत. याचा अर्थ 65% लोकांनी नाही मतदान केलं यांना हे समजून घ्यावं लागतं.
65% लोकांनी रिजेक्ट केले. पण आता सिच्युएशन काय आहे, ह्या 35% हे सगळ्यात जास्त असल्यामुळं मी असं ते सांगत होतो. त्याच्यामुळं मेजॉरिटीन रूल येतो आणि मेजॉरिटीन रूल 35% लोकं जरी म्हटले हो, तर तुम्हाला असा डिसिजन घ्यावा लागतो लाइक डिमॉनिटायझेशन की जे 100% लोकांना कदाचित 200% लोकं. 200 कसं कारण 100% कशाच्या 35% पकडले आपण? उदाहरण सांगतो. लेट्स से आपल्याकडे 140 कोटी लोकं आहेत बरोबर? 140 करोड. तर 100 करोड हे ॲक्चुअली एलिजिबल आहे व्होटिंगसाठी. मोर दॅन 100 करोड असतील. ठीक आहे. बट ऑन एन एव्हरेज काहीतरी 96 करोड समथिंग आहे. आता लोकसभा इलेक्शन पाहिलं होतं. पण 100 करोड पकडून चला. ठीक आहे. त्यातल्या किती लोकांनी मतदान केले? साधारणतः 60% मतदान होतं ऑन एन एव्हरेज. सो 60 करोड लोकांनीच मतदान केले आणि त्यातल्या फक्त 35% मतदान मिळालेलं आहे. लक्षात ठेवा. सो 20 त्रिक 60, 20 पंचे 100, 7 पाचा 35, 7 त्रिक 21. फक्त 21 करोड लोकांनी संमती दिलेली आहे. म्हणून ते राज्यकर्ते झालेत, प्राईम मिनिस्टर झालेत आणि जो डिसिजन घेतलाय तो 140 कोटी लोकांना सहन करावा लागतोय. सो व्हॉट इट इज. असो हरकत नाही. हो, होतं गांधीजींना. गांधीजींचं म्हणणं आहे सर्वोदया पाहिजे. सर्वांचा सर्वंकष रूल असला पाहिजे. मेजॉरिटीने नाही येते. सो ती त्यांनी ओपिनियन मारली. पॉलिटिक्स विल नॉट सॉरी विल नॉट बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ अ पॉवर बट अन एजन्सी ऑफ ए सर्व्हिस. सो त्यांनी सांगितलं राजकारण हे एक प्रकारे साधन नाहीये कशा प्रकारे की पॉवर मिळवण्याचं, सत्ता मिळवण्याचं साधन नाहीये. सॉरी. सो पॉलिटिक्स हे सत्ता मिळवण्याचं साधन नाहीये, तर ती काय आहे, एक सेवा देण्यासाठी असलेली संस्था आहे. नाही का कुणी बघतंय का? समाजकारण म्हणून बघतंय का कोणी? समाजसेवा म्हणून बघतंय का? आजच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनवरून तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही, की पॉवर पॉलिटिक्स इज ऑल अबाउट द सोशल सर्व्हिस. बिलकुल नाही. इट्स ऑल अबाउट द पॉवर. गे gain to the individual would be small. The development of each quality depends upon every other. If all the qualities are improved a little, then the individual will be gain more. तर सांगितलं गेन टू द इंडिव्हिज्युअल वुड बी स्मॉल. तुम्हाला दिसून येईल की एका मनुष्यासाठी कदाचित फायदा थोडासाच झालेला आहे. डेव्हलपमेंट ऑफ ईच क्वालिटी डिपेंड्स अपॉन एव्हरी अदर. प्रत्येकाची जी डेव्हलपमेंट होते, विकास होतोय, ते एकमेकांवरती डिपेंड आहे, सोसायटीवरती डिपेंड आहे. म्हणून इंडिव्हिज्युअली जर थोडं-थोडं जरी झालं, आपण जे म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे. सो प्रत्येकाची हळू डेव्हलपमेंट होत गेली, इंडिव्हिज्युअली आणि डेव्हलप होत गेली हळू कलेक्टिव्हली एक मेजर डेव्हलपमेंट होते आणि मोठा विकास घडून येतो. त्यासाठी प्रत्येकाच्या सर्वसमावेशकतेने तुम्हाला विकास होणं गरजेचं आहे. गांधी ॲडव्हान्स द कन्सेप्ट ऑफ सर्वोदया, which were based on 3 बेसिक प्रिन्सिपल्स. त्यांनी ती सर्वोदय कन्सेप्ट 3 बेसिक तत्वांच्या आधारावर दिली. पहिलं, द गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेन इन अ गुड ऑफ. जर समाजाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअलचा देखील विकास करावा लागेल. कारण व्यक्तिमत्व विकासात, एका व्यक्तीच्या विकासात, व्यक्तिमत्व म्हणता येणार नाही. व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी राइट. सो व्यक्तीच्या विकासामध्येच पूर्ण समाजाचा विकास आहे. दुसरं, अ लॉयर्स वर्क हॅज द सेम व्हॅल्यू ॲज द बार्बर्स इन ॲज मच ॲज वेल हॅव द सेम राइट ऑफ अर्निंग देअर लाईव्हलीहूड फ्रॉम देअर वर्क. सो त्यांनी म्हणणे की ज्या पद्धतीने लॉयर काम करतात, ते त्या कामाची जेवढी व्हॅल्यू आहे, तेवढीच कामाची व्हॅल्यू बार्बर म्हणजे न्हावी जे आहेत, केस कटिंग करणारे जे आहेत, त्यांची सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे. जे आपण प्लॅटोच्या कंटेक्समध्ये पाहिलं होतं बघा, प्लॅटो नाही, मिलच्या कंटेक्समध्ये पाहिलं होतं, पुष्पिन इज ॲज गुड ॲज द रिझन बिंग त्याने सांगितलं, की काम कोणतंही असो, मॅन्युअल लेबर असो किंवा इंटेलेक्चुअल लेबर असो, काम हे काम आहे. यातून काय मिळालं? सर्वोदय मिळाले. मग हे कुठं वापरू शकतो तुम्ही? मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये वापरू शकता. हे तुम्ही शेड्यूल कास्ट कम्युनिटीचे म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक मॅन्युअल लेबर करण्यासाठी, स्कॅव्हेंजिंगसाठी यूज केले जातात. सफाई कर्मचाऱ्यांसाठी वापरू शकता तुम्ही हे. So हे सर्वोदयाचं प्रिन्सिपल आहे, की सर्व काम हे काम हे काम असतं. उच्च नीच असं काहीही नेक्स्ट, अ लाईफ ऑफ ए लेबर दॅट इज द लाईफ ऑफ ए टिलर ऑफ द सॉइल अँड द हँड क्राफ्ट्समॅन इज द लाईफ वर्थ लिव्हिंग. सो त्याने सांगितलं जे कष्ट करणारे लेबरची लाईफ आहे ना, ही ऍक्च्युअली लाईफ जगण्यासारखी आहे. म्हणजेच त्यांना सांगायचं होतं की ह्या लाईफला सुद्धा तेवढंच महत्व आहे जेवढे एखाद्या इंटेलेक्च्युअलच्या लाईफला आहे. नेक्स्ट, सर्वोदय समजलं. त्यानंतर त्यांची कन्सेप्ट आहे सत्याग्रह. Its origin of the satyagraha can be found in Upanishads and in the teachings of Buddha, Mahavira, and the number of other greats, including the Leo Tolstoy and John Ruskin. Gandhi emphasized the importance of pure means and ends, rejecting the improper means for achieving proper. मग आपण पाहिलेलं आहे साधन आणि साध्य याचा जो सिद्धांत आहे की मीन्स इम्पॉर्टंट की एंड्स इम्पॉर्टंट, तर गांधीजींचं म्हणणं आहे मीन्स इम्पॉर्टंट. कोणता मार्ग कदाचित तुम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही हिंसेच्या मार्गाने पण गेला असता व्हायलेंट जसं सुभाष बाबूंनी स्वीकारलं.
पण त्यांनी सांगितलं गांधीजींच्या म्हणण्यानुसार, की हा मार्ग योग्य नाहीये. भले तुम्हाला आउटपुट सेम येणार आहे, आउटकम सेम येणार आहे. तुमचं जे जे मिळणारं तुम्हाला फळ आहे ते कदाचित सेम असेल, पण तुम्ही जो मार्ग स्वीकारताय तो योग्य असायला हवा. तो प्युअर असायला हवा. तो पवित्र असायला हवा म्हणजेच अहिंसेचा मार्ग असायला हवा आणि तो सत्याग्रहाचा मार्ग असं त्यांनी सांगितलं. फॉर एक्झाम्पल त्यांनी ही गोष्ट पटवून देण्यासाठी काय सांगितलं, "वी कॅनॉट एक्स्पेक्ट अ फ्लॉवर ऑफ अ रोज फ्रॉम व्हेन वी सीड द सो ऑफ ए बाबूल." सो बाबूळची बी लावल्यानंतर आपण गुलाबाचं फुल एक्सपेक्ट करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मीन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन दी एंड्स. याच्या विरुद्ध कौटिल्य असेल किंवा त्यानंतर मॅकियावेली असेल, हे काय सांगतात? एंड्स आर जस्टिफाइंग द मीन्स. जर तुमचं उद्दिष्ट चांगलं असेल, मीन्स हे इम्पॉर्टंट नाही. His method of non-violent action, सत्याग्रह, involved the exercising the soul force. सोल म्हणजे काय? मनाची ताकद वापरायची. Against the injustice without inflicting harm on others. दुसऱ्याला त्रास न होता स्वतः मनाची ताकद वापरायची आहे आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायचंय. इट रिक्वायर्ड द कंटिन्युअस पर्स्यूट ऑफ ट्रूथ, सेल्फ सॅक्रिफाईस, पीस आणि नॉन व्हायलन्स. शांतता, अहिंसा, अ, त्याग, सत्य, अहिंसा, त्याग आणि अ, शांतता. या 4 गोष्टी त्यांनी प्रॅक्टिस करायला सांगितल्यात. तेव्हा तुम्ही सत्याग्रही होता. सो सत्य, अहिंसा आणि त्याग. तेच महत्वाचं आहे. अण्णा हजारे पाहतो. त्याग करावा लागतो जीवनात तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला प्रो गांधी असं म्हटलं शकतो, प्रोटो गांधी असं म्हटलं जाऊ शकतं, दुसरे गांधी असं म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे त्यागाची गरज आहे. त्यासाठी अहिंसेच्या मार्गाची गरज आहे. त्यासाठी ट्रूथ सत्याच्या बाजूने उभं राहण्याची. सत्याग्रह गोज बियॉन्ड द कन्फ्लिक्ट रिझॉल्युशन. सत्याग्रह फक्त काय एक प्रकारे 2 गोष्टींमध्ये संघर्ष आहे, मग सत्याग्रह करायचा याच्यापर्यंत मर्यादित राहत नाही. इट इज द क्वालिटी ऑफ रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड रिक्वायरिंग स्ट्रॉंग विल अँड डिटर्मिनेशन. हे एक प्रकारे एका धाडसी, स्ट्रॉंग, मजबूत इच्छा असलेलं व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. सो सत्याग्रही कोण आहे? की ज्याची इच्छाशक्ती ही खूप मजबूत आहे. त्याचं डिटर्मिनेशन खूप मजबूत आहे. तोच करू शकतो. कारण जर अन्यायाविरुद्ध उभं राहायचंय तुम्हाला आणि तीही अहिंसेच्या मार्गाने, तर तुमची इच्छाशक्ती खूप मजबूत असावी लागते. कारण समोरचा कदाचित हिंसेचा वापर देखील करू शकतो. देअर आर 3 पिलर्स ऑफ द सत्याग्रह. इथिकल ॲस्पेक्ट. पहिलं आहे गांधीयन क्वेस्ट फॉर पीस रेस्ट ऑन द फाउंडेशन ऑफ नॉन व्हायलन्स. सगळ्यात पहिलं काय आहे? अहिंसा. दुसरं conflict resolution, Mahatma Gandhi used the method of satyagraha, that is insistence on truth, that has 3 pillars. So त्यांची पहिली गोष्ट काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की अहिंसा हेच एकमेव मार्ग आहे शांततेचा. जर तुम्ही तुम्ही म्हणताय की शांतता पाहिजे आम्हाला आणि तुम्ही हिंसा करून शांतता आणण्याचा प्रयत्न करताय, ते कसं लॉजिकच नाही बसत आहे. तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर अहिंसा हेच मार्ग आहे. आणि दुसरं म्हणणं आहे त्यांचं, जर संघर्ष टाळायचा असेल तर सत्याग्रह हे चांगले. मग सत्याग्रह म्हणजे काय? फाइंडिंग ऑफ ट्रुथ. सत्याचा शोध, सत्याग्रह. समजून घ्यायचं. जर आपण डिव्हिजन केलं, त्याला संधिविग्रह म्हणतो आपण. सत्याग्रह, सत्य, त्याचा आग्रह, फाइंडिंग. तर तुम्हाला सत्य शोधायचंय. सत्याग्रहाच्या माध्यमातून काय करायचं तुम्हाला? सत्य शोधायचे. त्याचे 3 पिलर्स त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. पहिलं, सत्य, which implies the openness, honesty, fairness. सत्य म्हणजे सत्य. ही चांगली गोष्ट. त्याच्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा आहे, तुमच्याकडं ओपननेस आहे, उदारपणा आहे, त्याचबरोबर फेअरनेस आहे एक प्रकारे. Each person's opinions and beliefs represent the part of a truth. In order to see more of a truth, we must share our truths cooperatively. Yes. This implies a desire to communicate and determine to do so. पहिली गोष्ट आहे, ऑनेस्टी असली पाहिजे, फेअरनेस असला पाहिजे, निष्पक्षपातीपणा असला पाहिजे आणि ओपननेस देखील असला पाहिजे. दुसरी आहे अहिंसा. रिफ्युजल टू इन्फ्लिक्ट इंजुरी ऑन अदर्स. सो अहिंसा म्हणजे काय? की हे फक्त दुसऱ्याला हार्म करणं याच्यापर्यंतच मर्यादित नाही राहत. की एका मनुष्याला मी हार्म नाही केलं म्हणजे मी अहिंसावादी असं नाही. ही अहिंसा एक्सटेंड होते अॅनिमल बाबत पण आहे. ही अहिंसा एक्सटेंड होते एन्व्हायर्नमेंट बाबत पण. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं अहिंसा इज डिक्टेटेड बाय आवर कमिटमेंट टू कम्युनिकेशन अँड टू शेअरिंग आवर पीसेस ऑफ ट्रूथ. सो सत्य म्हणजे ट्रूथ फाइंडिंग, ऑनेस्टी, ह्या गोष्टी प्रिन्सिपल्स आणि अहिंसेच्या मार्गाने त्या गोष्टी कम्युनिकेट करणं. सो कम्युनिकेशन वरती, बोलण्यावरती जास्त विश्वास असणं, नाही की अननेसेसरीली हिंसक ऍक्शन्स वरती. व्हायलन्स शट्स ऑफ द चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. की जर तुम्ही हिंसा सुरू झाली की तुमचं संवादाचं माध्यम बंद होतं. द कन्सेप्ट ऑफ अहिंसा अपिअर्स इन मोस्ट मेजर रिलिजन्स, विच सजेस्ट दॅट ऑलमोस्ट सगळ्या मोठ्या रिलिजन मध्ये अहिंसेबद्दल बोललेलं आहे.
Ahimsa is an expression of our concern that our own and others' humanity be manifested and respected, and we must learn to genuinely love our opponents in order to practice ahimsa. आपल्याला म्हटलेलं आहे ना, की शत्रूवरती प्रेम करायला पण शिका. तुम्हाला ती अहिंसा प्रॅक्टिस करता येते ना. कारण शत्रू हा शत्रू नसतो, तर शत्रुत्व हे शत्रू असतो. म्हणजे इव्हिल डुअर इज अ नॉट ॲक्चुअली इव्हिल. इव्हिल इज अनदर. फॉर एक्झाम्पल त्याने ब्रिटिशांना हे इव्हिल नाही मानले, शत्रू नाही मानले. पण ही जी कलोनियलिझम आहे, ही जी वसाहतवाद आहे, त्याला शत्रू मानलं. तो नष्ट करायचा आहे असं. ते वसाहतवादाचे परिणाम म्हणून ते त्यांच्या ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी शत्रुत्व नाही करलं. त्यांच्याबद्दल त्यांनी हेट्रेड, द्वेष नाही ठेवला. तो द्वेष किंवा हेट्रेड असेल तर कोणाबद्दल असेल तर वसाहतवादाबद्दल. ते त्यांना उच्चाटून टाकायचं होतं गांधीजी. मग तुम्हाला लक्षात येईल कशाप्रकारे सत नंतर अहिंसाचा रिलिव्हन्स. त्यानंतर तपस्या, विलिंगनेस फॉर सेल्फ सॅक्रिफाईस. सो सत्याग्रह कन्सिस्ट ऑफ थ्री थिंग्स: सत्य, अहिंसा आणि तपस्या. आणि तुम्हाला एक पेशन्स राहावं लागतं. तुम्हाला लाईफ सॅक्रिफाइसेस करावे लागतात. ठीक आहे. सो त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्याग्रही मस्ट बी विलिंग टू शोल्डर एनी सॅक्रिफाईस व्हिच इज इव्हन लाईफचं सॅक्रिफाईस करायची गरज पडली तरी चालेल. जे इव्हिल्स आहेत ते सॅक्रिफाईस करावं लागतील तुम्हाला. जे दुर्गुण आहेत ते सॅक्रिफाईस करावं लागेल. तुम्हाला एक सेल्फ रेस्ट्रेंट करावं लागेल. स्वतःमध्ये काही गोष्टी डेव्हलप कराव्या लागतील, एक्सेट्रा. द सत्याग्रही मस्ट ऑल्वेज प्रोव्हाइड अ फेस सेव्हिंग वे आउट फॉर द अपोनंट्स. The goal is to discover a wider vista of truth and justice, not to achieve victory over the opponent. फक्त शत्रूवरती विजय मिळवणे एवढंच उद्दिष्ट नाही, तर एक मोठ्या प्रमाणात सत्य आणि न्यायाची स्थापना करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे सत्याग्रहीचं. आणि ते सत्याग्रही 3 कंटेक्स्ट मध्ये मांडतात. त्यांनी सांगितलं सत्य, अहिंसा आणि ठीक. नेक्स्ट. मग गांधीजींनी कसा यूज केला सिव्हिल डिसोबिडियन्स मध्ये असेल एक्सेट्रा, दांडी मार्च मध्ये असेल, क्विट इंडिया मुवमेंट मध्ये असेल. याचं रिलिव्हन्स काय उपयोजन फॉर डिस्प्यूट इन इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट. सत्याग्रह कुठं इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? कंपन्यांमध्ये जर काही डिस्प्यूट झाले, तुम्ही तिथं सत्याग्रह वापरू शकता. अल्टरनेटिव्ह ज्याला बंद वगैरे म्हणतो आपण, स्ट्राईक्स. ठीक आहे. रिझॉल्व वॉर लाईक सिच्युएशन सच एज रशिया युक्रेन क्रायसिस, इस्रायल पॅलेस्टाईन क्रायसिस. डेफिनेटली सत्याग्रह सारख्या गोष्टी आहेत. टू मिटिगेट करप्शन अँड रेस ऑफ मटेरियलिझम. सी, तुम्हाला एक गोष्ट अंडरस्टँड करावं लागेल पॅलेस्टाईनच्या कंटेक्स्ट मध्ये, की यू कॅनॉट विन द वॉर अगेन्स्ट द इस्रायल. इट इज व्हेरी अनलाइकली चान्सेस इवन इफ विथ द सपोर्ट ऑफ द अरब पॉवर्स. सो पॅलेस्टीन लोकांनी प्रोटेस्ट का नाही सुरू केल्या? फास्ट अन टू द लास्ट. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मी उपाशी राहणार, उपोषणात राहणार, आंदोलन केले, सिव्हिल प्रोटेस्ट. तर जेव्हा सिव्हिल प्रोटेस्ट होतील त्यावेळेस तर इस्रायलला पण वॉर करायला जाण्याला एक प्रतिबंध मिळेल ना. तर त्यांच्याजवळ ऑप्शन्स कमी होतील. बट सी, तेच तर आहे सत्याग्रह आणि अहिंसाचं तेच म्हणणं आहे. सत्याचा शोध घ्या, अहिंसा घ्या, सेल्फ सॅक्रिफाइसेस करायला तयार राहा. पण तुम्ही गन विचारले तर त्याचं उत्तर गननीच मिळणार आहे. नेक्स्ट, टू मिटिगेट द करप्शन अँड रेस ऑफ मटेरियलिझम. आत्ताची जर सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल सिस्टीम जर आपण पाहिली, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, देर इज अ डायर नेसेसिटी टू विन द इंडिव्हिज्युअल अवे फ्रॉम द इन्फ्लुएन्स. गरजेचं आहे की लोकांना हे पैशापासून दूर नेणं. हे जे फिजिकल वर्ल्ड तयार करण्याचा प्रयत्न केला ना, फॉर एक्झाम्पल कुणीतरी सांगतं, "अरे, तुम्ही याला पैसे देता, कर्ज देता, दुसऱ्याला कोणाला कर्ज देता किंवा बँकामध्ये सेव्हिंग असेच ठेवता. याचा काय उपयोग आहे? तुमचे पैसे असेच खर्च पडू नयेत. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. पैशापासून पैसा बिल्ड करा. 1,00,000 पासून तुम्ही स्वतःला जेवू नका, पण तुम्ही ₹90,000 सेव्हिंग करा, जेणेकरून पैशातून पैसा बिल्ड होईल." सांगण्याचं उद्दिष्ट उत्पन्न झालं. उद्दिष्ट असं आहे, की हे जे आता Instaवरती पसरवलं जातंय किंवा सोशल मीडियाच्या Insta म्हणण्यापेक्षा सोशल मीडिया म्हणूया, ते ज्यादा ॲप्ट राहील. सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय, की एक ज्याच्याकडे वेल्थ आहे त्याचीच व्हॅल्यू आहे. आणि हे तुम्हाला मी नेहमी सांगतोय, की गावाकडे इम्प्रेशन असं क्रिएट झालेलं आहे, की तुमच्याकडे गाडी पाहिजे, तुमच्याकडे बंगला पाहिजे, तुम्ही चांगल्या नोकरीला पाहिजे, ती नोकरी पर्मनंट देखील पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असेल तरच तुम्हाला व्हॅल्यू समाजामध्ये. अदरवाईज तुमच्याकडे नॉलेज आहे, त्याला काही व्हॅल्यू नाहीये. तुम्ही काही स्ट्रगल केलेलं लाईफमध्ये त्याला व्हॅल्यू नाही. तुम्ही निर्व्यसनी आहात, त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्ही एवढे संस्कारी आहात किंवा तुम्ही हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं, की वुमेनचा रिस्पेक्ट केला पाहिजे. सो कौटुंबिक हिंसाचाराची लक्षणं नाही तुमच्याकडे. तरी देखील त्या गोष्टींना व्हॅल्यू नाही. ते कोणी विचारत पण नाही आता. तुम्ही ऑफिसर आहे. ओह! तुमच्याकडे फ्लॅट आहे पुण्यात. ओह! का रे? बस डन. लग्न उरकून टाका. सो ह्या गोष्टी आणि तुम्ही म्हणतात मग लग्नाकडेच का आले? कारण त्यातून परसेप्शन तयार झाले ना लोकांचं बघण्याचं, की हू इस द बेस्ट इन द सोसायटी? हू इस द बेस्ट वन इन द अवेलेबल इन द सोसायटी? कोण आहे बेस्ट? मग बेस्ट ठरवण्याचं मानक जे आहे ना, ते मटेरियलिस्टिक आहे. मग त्या गोष्टींपासून आणि मग ते प्रवृत्त करतात अजून करप्शन करण्यासाठी. सो ह्या गोष्टींपासून दूर न्यायचं असेल तुम्हाला सत्याग्रह, हेच सोल्युशन आहे.
गांधीजींचं पॉलिटिक्सवरती, राजकारणावरती काय म्हणणं आहे बघा. ही वॉज अ धार्मिक पॉलिटिक्स विच ब्रेज ऑन द करप्शन, सेक्टॅरियनिझम अँड कम्युनलिझम. तर त्यांचं म्हणणं आहे, हे जे एक प्रकारे जातीयवाद असेल अ, किंवा सेक्टरियनिझम असेल, गट्स असतात किंवा करप्शन असेल, ह्या गोष्टी नकोय. एक धर्माचं पॉलिटिक्स असायला पाहिजे, की जिथं धर्म आहे पॉलिटिक्समध्ये. पॉलिटिक्स शुड नॉट बी द इन्स्ट्रुमेंट इन पॉवर बट एन एजन्सी ऑफ सर्व्हिस. हे वाक्य आधीच पाहिले, की राजकारण हे एक प्रकारे माध्यम नको तुम्हाला सत्ता मिळवण्याचं, ते ऍक्च्युली एक संस्था आहे समाजकार्य करण्याची. सिव्हिलाइज द मॉडर्न पॉलिटिक्स फ्रॉम विदिन अँड एलिमिनेटिंग द रिझेंटमेंट, हेड. आताचं जर पॉलिटिक्स पाहायला गेलं ना, कुठंच गांधीजींच्या जवळ नाहीये. ठीक आहे, हे दूर दूरपर्यंत नाहीये. His politics of non-violence was a method to mobilize the collective power in a manner that attend to its own moral education. तर त्यांनी अहिंसा का सुरू केलं होतं पॉलिटिक्स? कारण अहिंसा असेल तर मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन होईल लोकांचं. हिंसा असेल तर लोक नाही येणार आहेत. मग गांधीजींनी त्यासाठी काहीतरी अ, तत्व दिली. त्यातले 11 ओव्हज आहेत, आपण जे पाहिलं असेल गांधीजींच्या 11 काही शपथ आहेत. लाइक स्वदेशी, अस्पृश्यता निर्मूलन, त्याच्यानंतर ब्रेड लेबर, की चांगल्या पद्धतीने लेबरची डिग्निटी इन्शुअर करणं. त्याचबरोबर सगळं काम हे काम असतं या पद्धतीने, ठीक आहे. नॉन व्हायलन्स अँड ट्रूथ, सत्य आणि अहिंसा. नो स्टिलिंग, चोरी करायची नाही. सेल्फ डिसिप्लिन असला पाहिजे, स्वतःवर रिस्ट्रेंट्स असले पाहिजे, तुम्हाला सॅक्रिफायसेस करायला तयार झाले पाहिजे. इक्वेलिटी ऑफ ऑल रिलिजन, त्यांनी सर्व धर्मांबद्दल इक्वेलिटी मानण्याचा प्रयत्न केला. गांधी मेन्शन दिस 7 सिन्स इन हिज वीकली यंग इंडिया. त्यानंतर गांधीजींनी 7 सीन म्हणजे पाप उल्लेख केलेले त्यांचं जे वीकली होतं, साप्ताहिक होतं त्याच्यामध्ये. हे अत्यंत महत्वाचे आणि हे कुठे कुठे इथिक्स मध्ये वापरले जातात ते देखील बघणार. पहिलं आहे पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, तत्वांशिवाय राजकारण. आजकाल राहिले का राजकारणामध्ये कोणती तत्व, कोणती मोरॅलिटी, कोणती नैतिकता, नीतिमत्ता काहीतरी फॉलो केलं जातंय का? बिलकुल नाही. आणि याचं एक्झाम्पल काय सांगू शकता? 233 ऑफ द 539 एमपीज ऑफ द लोकसभा हॅव क्रिमिनल केसेस अगेन्स्ट दिस. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स वाढलं, गुन्हेगारीकरण वाढत चाललंय राजकारण. ठीक आहे. सो पहिले पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स लक्षात ठेवायचं. लक्षातच ठेवायचं, याला सोल्युशन नाही. आणि हे वापरता येतं कुठे ना कुठे एकदा तरी. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, तत्वांशिवाय राजकारण. राजकारणात तत्व असायला हवी. ठीक आहे. दुसरं, आता तत्वच नाही राहिले ना. विचारधारा नाही राहिल्या. आता फक्त पॉवर पॉलिटिक्स चालू आहे, सत्ताचं राजकारण चालू आहे, स्वार्थाचं राजकारण चालू आहे. सो एकदा तुम्ही लाईक समाजाचं राजकारण करता करता स्वतःच नेता झालाय आणि स्वतःचीच विकास केला, समाजाचा विकास करायचा. ठीक, असं नाही बोललेलं बरं त्याच्यात. दुसरं, वेल्थ विदाउट वर्क. काम न करता संपत्ती कमवणे. वेल्थ विदाउट, म्हणजे कसं मिळवतो आपण वेल्थ विदाउट वर्क? फ्रॉड करून, चोरी करून. मग हे नकोय. तुम्हाला कष्ट करून तुमची वेल्थ क्रिएट करता आली तर करा, नाहीतर अदरवाईज नाही. वेल्थ विदाउट वर्क इज अनइथिकल. ह्या गोष्टी काय बघतोय आपण? कोणत्या गोष्टी अनइथिकल आहे, कोणत्या गोष्टी इथिकल आहे. सो करप्शन मध्ये म्हणू शकता गांधीजींचं सीन आहे. गांधीजींचं सीन एक काय सांगतं, की वेल्थ विदाउट वर्क जर तुम्ही जनरेट करत असाल तर इट इज अन अनइथिकल. सो करप्शन हे काय? तुम्ही काम न करता ऍक्च्युअली वेल्थ जनरेट करण्याचा प्रयत्न करताय, तुमच्या कामापेक्षा जास्त वेल्थ जनरेट करण्याचा प्रयत्न करताय. सो इट्स अनइथिकल. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्लेजर विदाउट कन्सायन्स. प्लेजर म्हणजे सुख, विदाउट कन्सायन्स. कन्सायन्स म्हणजे विवेक बुद्धी. सो तुम्हाला तुमची विवेक बुद्धी नसेल तर चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुख मिळू शकतं. सो सुख हे चांगल्या गोष्टींमध्ये मिळवायला शिका. स्वतःची विवेक बुद्धीला जागून तुम्हाला सुख, आनंद मिळवता आला पाहिजे. लेट्स कोणीतरी मर्डर करून सुखी होतंय, हॅपीनेस मिळतोय, त्याला प्लेजर मिळतोय, पण त्याच्यात कन्सायन्स आहे का? विवेक बुद्धी माहिती गेली आहे. ठीक आहे. सो प्लेजर विदाउट कन्सायन्स हे सुद्धा अनइथिकल आहे. फॉर एक्झाम्पल, द बर्निंग इश्यू ऑफ मरायटल रेप आपण ऑलरेडी बघितलं. सो प्लेजरिस्टिक आहे रेप ही सारखी गोष्ट. अडोलसन्स, लहान-लहान मुलांवरती, लहान-लहान मुलींवरती जे रेप होतात ते कदाचित ते प्लेजर येतात, पण कन्सायन्स, आपलं सद्विवेक बुद्धी नेहमी आपल्याला ती त्रास देते. एन्व्हायरमेंटल प्लंडरिंग अंडर द अँबिट ऑफ डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण एन्व्हायरमेंटचा ऱ्हास करत चाललोय. कदाचित प्लेजर मिळते कारण रोड तयार झाला, सोपं झालं आपल्याला जायला यायला. एन्व्हायरमेंटचा जो ऱ्हास झाला त्याचं काय? वरती पाहायला गेलं तर वेल्थ विदाउट वर्क मध्ये पहा, करंटली रुपीज 11 लाख एनपीए इज इन अ बँक. म्हणजे काय, हे बुडवलेले कर्ज आहेत ना. ठीक. नेक्स्ट, नॉलेज विदाउट कॅप. अत्यंत इम्पॉर्टंट, एज्युकेशन सारख्या एसी मध्ये वापरता येतो. नॉलेज
करेक्ट. की चारित्र्याशिवाय ज्ञान काही कामाचं नाही. तुमच्याकडे खूप सारं ज्ञान आहे. पण चारित्र्य नाहीये, कॅरेक्टर नाहीये, तर त्या ज्ञानाचा उपयोग करता येत नाही. केला तरी चुकीच्या मार्गाने होऊ शकतो. सो 2 टाइपचे लेट्स से तुम्हाला कोडिंग येते किंवा तुम्ही कॉम्प्युटरमध्ये आय-टीमध्ये एक्सपर्ट आहे. तर सायबर फ्रॉड करणारे पण होऊ शकता. ॲट द सेम टाईम सायबर सिक्युरिटी डेव्हलप करणारे पण होऊ शकतात. कॅरेक्टरवरती डिपेंड आहे तुम्ही कोणत्या अँगलने जाताय. ठीक आहे. नेक्स्ट. Some cases of missing women due to the female feticide using ultrasound. सो नॉलेज आहे तुम्हाला, की कशाप्रकारे स्त्री भ्रूण हत्या केली पाहिजे. बट कॅरेक्टर नसेल तर स्त्री भ्रूण हत्या होणार आहे. नेक्स्ट. सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. न्यूक्लिअर बॉम्ब. सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. बायोलॉजिकल वॉरफेअर. मानवतावादच राहिला नाही ना. सायन्सच्या नावाखाली तुम्ही प्रगती करत चालली, पण ते जर मानवतावादाला यूज करता येत नसेल, एआयचा मिसयूज केला जातोय. रिसेंट बॉम्बार्डमेंट ऑफ मिसाइल्स बिटवीन द इस्रायल आणि गाझा स्ट्रिप. सो मिसाईलमुळे काय झालं? सायन्स आहे हे. पण तुम्ही ती ह्युमॅनिटी लॉस केली. गव्हर्नमेंट्स आर नॉट बॅनिंग टॉक्सिक ड्रिंक्स अँड सिगार्स डिस्पाइट द एव्हिडन्स ऑफ कॅन्सर. ह्युमॅनिटीज नाही राहिली. द यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. ठीक आहे. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी. कॉमर्स म्हणजे काय? व्यापार. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी. व्यापार. नीतिमत्तेशिवाय केलेला. फसवणूक करून केलेला. फ्रॉड करून केलेला. की त्या गोष्टीची ऍक्च्युअली तेवढी प्राइस नाही तशा पद्धतीने तरी फ्रॉड केलेला आहे, चोरी करून केलेला. सो नीतिमत्ता नसलेला व्यापार. फॉर एक्झाम्पल गुगल आणि फेसबुक मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात. ऍक्च्युअली पैसा ते कुठून कमवतात आपल्याला दिसत. युट्यूब फ्री दिसतंय, आपल्याला गुगलवरच्या सगळ्या गोष्टी सर्च इंजिन फ्री दिसतंय, बट ऍक्च्युअली ते पैसे कुठून कमवतात तुमच्या डेटामधून. सो हे म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल सध्या युरोपियन युनियन असेल, युएस सारखे असे देश असतील, ते बरेचसे लोक आता या गुगलच्या यूज वरती थोडेसे रेस्ट्रिक्शन आणतात. रिसेंटली टसल्ड विथ यूएस सेनेट ऑन प्रायव्हसी इश्यू. तुम्ही पाहिलं असेल गुगलचे सीईओ समोरासमोर संदीप पिचै यांची इंटरव्ह्यूज घेतली होती, ती मुलाखत घेतली होती. त्यांचं एक प्रकारे ग्रूमिंग केलं होतं मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. सेक्सिझम इन बॉलिवूड सॉंग्स, मूव्हीज ओव्हर द फिमेल बॉडी जस्ट टू मार्केट देअर कंटेंट. त्याला आपण कोणते सॉंग्स म्हणतो? आठवत नाही मला ते. तुम्हाला त्या टाईपचे एक सॉंग्स मूव्हीमध्ये पाहिजेच आहे. तर तुमची मूव्ही चालते. कारण का तशा टाईपचं एक सॉन्ग असेल, बॉडीला एक्सपोज केलेलं असेल वुमेनला, तो सॉन्ग मूव्ही चालतो. सॉन्ग्स चालतात म्हणून. ठीक आहे. असो. नेक्स्ट रिलिजन विथआऊट सॅक्रिफाइसेस. 7. रिलिजन डिमांड सॅक्रिफाइसेस. सॅक्रिफाइसेस म्हणजे काय? प्रत्येक रिलिजननी सांगितलेलं आहे, की अननेसेसरीली तुम्ही हेट्रेड, व्हायलन्स या गोष्टी करू नका. एकमेकांमध्ये हार्मनी यासाठी टॉलरन्स पाहिजे, यासाठी सॅक्रिफाइसेस पाहिजे, पर्सनल प्लेजरचे सॅक्रिफाइसेस पाहिजे, समाजासाठी काम करणं पाहिजे, एटसेट्रा. ठीक आहे. Religious fundamentally in all religion leading to the communal tension are seen recently in France. Development of ritualism over the भक्ती. सो मानव सेवा हीच माधव सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा या पद्धतीने पाहिली पाहिजे. सो दॅट्स ऑल अबाउट द गांधीजी. गांधीजींचे 4-5 प्रिन्सिपल लक्षात ठेवा. सत्य, अहिंसा, त्यानंतर त्याला नॉन व्हायलन्स पण म्हटलेलं. त्यानंतर सत्याग्रह, स्वराज आणि रिलिजन बद्दल त्यांचं काही ओपिनियन आहे. त्याचबरोबर सत्याग्रह झालं. आणखीन एक पॉइंट ट्रस्टीशिप. राईट. सो हे 4-5 प्रिन्सिपल आहे जे आपल्याला इथिक्समध्ये यूज करता येतील. त्याच्याबद्दल मी थोडीशी आयडिया दिली. ठीक. सो दॅट्स ऑल अबाउट इट. आपण नेक्स्ट लेक्चर पासून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सुरू करणार आहोत आणि ह्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची सुरुवात असणार आहे सेकंड ERC पासून, इथिक्स इन गव्हर्नन्स पासून. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू.